नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत आहे। सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी। सेवानिवृत्तीनंतरही मिळणार पुनर्नियुक्ती। कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतर सेवेत पुन्हा मुदतवाढ देण्याबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय। चला तर पाहूया ही आनंदाची बातमी। त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। ही अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका। व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका। सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी समोर येत आहे। सेवानिवृत्तीनंतरही कर्मचाऱ्यांना आता पुनर्नियुक्ती मिळणार आहे। सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतरही करार पद्धतीने किंवा पुनर्नियुक्ती सेवेत मुदतवाढ देण्याची तरतूद आहे। या तरतुदीनुसार आता करार पद्धतीने सेवेत मुदतवाढ देण्याबाबत सुधारित शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे। शासन निर्णयानुसार आता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती, मुदतवाढ आणि नियमित पदावर करार पद्धतीने नियुक्ती तसेच कंत्राटी पद्धतीने करावयाच्या नियुक्ती संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या जनहित याचिकेमध्ये दिलेल्या अटी आणि शर्तीचे काटेकोरपणे पालन करून सुधारित नियमावली तयार करण्यात आलेली आहे। सदर शासन निर्णयानुसार आता सेवानिवृत्तीनंतर सेवेत मुदतवाढ किंवा करार पद्धतीने सेवेत पुनर्नियुक्ती देण्यासाठी आता सेवानिवृत्त कर्मचारी यांचे विषयनिहाय एम्पॅनलमेंट तयार करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। त्याचबरोबर करार आणि मुदतवाढ देताना नेमणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक पद्धतीचा अवलंब करण्याचे आदेशही न्यायालयाने दिलेले आहेत। नेमणूक देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना मासिक वेतन हे 40,000 रुपयापेक्षा अधिक असू नये अशी मर्यादा टाकण्यात आलेली आहे। नेमणुका देत असताना कर्मचाऱ्यांचे कमाल वय हे 70 वर्षापेक्षा अधिक असू नये ह्या अटींचे पालन करणे आता आवश्यक असणार आहे। तसेच सदर प्रकारच्या नियुक्तीमुळे नियमित कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती किंवा इतर कोणत्याही सातत्यावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही याचीही दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। यासोबतच सदर प्रकारच्या नियुक्त कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रसंगी दौरा करावा लागल्यास त्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या वेळेस वेतनमानास अनुसरून प्रवास भत्ता तसेच दैनिक भत्ता सुद्धा अनुदेय करण्यात येणार आहे। सदर सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सेवा करार पद्धतीने पुनर्नियुक्ती देण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून एक सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। पुन्हा भेटू YouTube चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह। तोपर्यंत आनंदी रहा। नमस्कार।